नमस्कार, D9 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. दुग्धोत्पादन वाढीसाठी संघर्ष करणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत सेक्स्ट सिमेंट तंत्रज्ञानाने मोठी क्रांती घडवून आणली आहे. शेतकऱ्यांच्या दारात कृत्रिम रेतन सेवा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता बाहेरून महागडी जनावरे आणावी लागणार नाहीत. स्थानिक पातळीवरच 10 ते 20 लिटरहून अधिक दूध देणाऱ्या जातिवंत गायींची निर्मिती यशस्वी झाली आहे. पिंपळगाव रेणुकाई येथे दत्तू गाडेकर, गणेश सोनवणे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या घरी सेक्स्ट सिमेंटची वासरे जन्माला आल्याबद्दल जिल्हा उपायुक्त डॉक्टर प्रशांत चौधरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वर्षा चादा 60 लिटर, चंद्रकलाबाई बारोटे 118 लिटर आणि मनीषा मिसाळ 150 लिटर या उत्कृष्ट दूध उत्पादक महिलांचाही गौरव करण्यात आला. या प्रकल्पाच्या यशावर प्रतिक्रिया देताना मराठवाडा दूध उत्पादक संघाचे टीम लीडर डॉक्टर निलेश कुटे म्हणाले, हा प्रकल्प विदर्भ मराठवाड्यासाठी दुग्ध व्यवसायात गेम चेंजर ठरणार आहे. सेक्स्ट सिमेंटमुळे आपल्या शेतकऱ्याला आता बाहेरून जनावरं आणण्याची गरज नाही. स्थानिक स्तरावरच उच्च गुणवत्ता आणि अधिक उत्पन्न देणारी जनावरे तयार होतील. राष्ट्रीय गोकुळ मिशन हा विदर्भ मराठवाड्याच्या डेअरी विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. या सविस्तर माहितीसह आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये इथेच थांबूया. देवानंद बोर्डे, D9 न्यूजसाठी पिंपळगाव रेणुकाई, जालना. तर आज पशुपालकांची बैठक केली त्याची आज मोठा कार्यक्रम झाला. काय माहिती देण्यात आली शेतकऱ्यांना? हा जो कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता, हा विदर्भ मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंटचा जो प्रोजेक्ट आहे, जो की विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या 19 जिल्ह्यामध्ये राबवला जातो. या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दूध व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवीन तंत्रज्ञान विकसित करणं, दूध व्यवसायामध्ये जे काही कंपोनंट्स लागतात त्या कंपोनंट्स विषयी माहिती देणं, शेतकऱ्यांना या व्यवसायामधून जास्त उत्पादन कसं घेता येईल, दुधाची क्वालिटी चांगली कशी आणता येईल, जास्तीत जास्त आर्थिक फायदा या दूध व्यवसायामधून कसा साधता येईल, या संदर्भामध्ये या ठिकाणी आज एक पशुपालक मेळावा किंवा मग आम्ही त्याला शेतकरी मेळावा म्हणून संबोधतो. तर असा एक छानसा मेळावा आमच्या NDSच्या मार्फत जे काय इन्सेमिनेशन प्रोग्राम आम्ही राबवतो त्या प्रोग्रामच्या संदर्भात देखील अजून जास्त माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता. तर NDSच्या प्रोग्रामचा उद्देश पण तेच आहे की पुढची पिढी, आपले जे जनावर आहेत आपल्याकडं, ती पुढची पिढी जास्तीत जास्त दूध देणारी, जास्तीत जास्त चांगल्या प्रतीची, चांगल्या क्वालिटीची कशी तयार होईल याच्यावर आम्ही प्रत्येक गावामध्ये इन्सेमिनेशन प्रोग्राम राबवलेला आहे. आपल्याकडं दूध देणाऱ्या 10 लिटर 15 लिटर गायीच्या पुढच्या पिढीला 20 लिटर 25 लिटरवर कसं नेता येईल. जेव्हा गाय आपण माझावर येते आणि तिला इन्सेमिनेशन करायचं असतं, तर त्या इन्सेमिनेशनच्या माध्यमातून पुढची जी पिढी आहे ती वळून जन्माला येता ती कुठंतरी फिमेल जन्माला येईल. फिमेल जन्माला येण्यासाठी सेक्स सॉर्टेड सिमेंटचा प्रचार आणि प्रसार आम्ही या माध्यमातून करत आहोत. प्रचार प्रसार करत असताना प्रत्येक गावामध्ये या इन्सेमिनेशनची कशी उपलब्धता करून देता येईल त्याच्या संदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्यांशी आज संवाद साधला. या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुढच्या पिढीमधलं जे गायांचं ब्रीड आहे ते विकसित करणं, गायीची दूध देण्याची क्षमता वाढवणं आणि जास्तीत जास्त कालवडी म्हणून जे काही फिमेल म्हणून कशा जन्माला येतील याच्यावर कसं काम केलं जातंय, कुणाशी संपर्क साधायचा आहे, कोण तुम्हाला याच्या संदर्भात मदत करणार आहे, हेल्पलाईन काय असेल, कधी संपर्क साधायचा, या संदर्भात सर्व माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि याच्यातून नक्कीच शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसायाच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त फायदा होईल असं आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून असं वाटतंय. जे शेतकऱ्यांना या व्यवसाय संबंधित संभ्रम आहे, तर त्या शेतकऱ्यांना काय आव्हान करणार तुम्ही? संभ्रम म्हणजे या व्यवसायामध्ये संभ्रम कुठलाच ठेवला नाही प्रोजेक्टने. संभ्रम न तयार व्हायला पाहिजे, कुठलं तरी चुकीचं गायडन्स नको वाढवायला, म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याला टोटल 19 जिल्ह्यामध्ये या प्रोजेक्टच्या माध्यमातून NDDB असेल, पशुसंवर्धन विभाग असेल किंवा मग आमचं मराठवाडा मिल्क प्रोड्युसर कंपनी असेल, हिंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी असेल, या सर्वजण एकत्र येऊन शेतकऱ्यांना प्रबोधन करत आहेत आणि शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी काम करत आहे. कुठल्याही प्रकारचं संभ्रम या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये राहणार नाही याची काळजी आम्ही सर्व या प्रोजेक्टचे साथीदार कर्मचारी म्हणून घेत आहोत. तुमचं नाव सांगा. साहेबराव शामराव बारोटे, सेलू.
तुम्ही या कार्यशाळेमध्ये आज सहभागी झालात. हो. काय काय माहिती मिळाली तुम्हाला इथं? याच्यात गाईच्या दूध व्यवस्थापनावर माहिती मिळाली आणि याच्या अगोदर जे गाईचा व्यवसाय करत होतो आम्ही, दुसऱ्या डेऱ्यात दूध टाकत होतो, त्यात भाव येत नव्हता आणि या मदरला आल्यामुळे आमचे बरेचसे भावात फरक पडला आणि दूध व्यवसाय पण आमचा 5 लिटरहून आज 10 वर गेला, 20 वर गेला, नंतर 118 लिटर आहे आमचा. हा, रोजनिशी. हा, तुम्हाला यामध्ये नवीन माहिती काय मिळाली? नवीन माहिती म्हणजे आम्हाला जे अनुदान देणारी कंपनी गाईची ती खूप चांगली, आनंदाची बातमी. सर्व शेतकरी त्यावर खुश आहे आणि फॉर्म भरण्यासाठी तयारीच आहे. या कार्यक्रमाचा मूळ उद्दिष्ट असा आहे की मराठवाडा विदर्भ डेअरी प्रोजेक्टचं जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे आणि त्यासाठी आम्ही ही पशुपालकांची शाळेचं आयोजन केलं आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा प्रोजेक्टची माहिती द्यावी यासाठी आम्ही कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. शाळेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्ण योजनेची माहिती दिली आणि जे पशुपालक आलेत त्यांना जे आम्ही या प्रोजेक्ट मधून कृत्रिम रेतन ज्या गायी भरवल्यात त्या कृत्रिम रेतनापासून जे जन्मलेली वासरं आहेत तर त्या वासरांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला.